एका संध्याकाळी वातावरणात एक शांतता होती, पण मनात मात्र हजार विषयांचं वादळ घोंगावत होतं. जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण जावंच लागणार होतं, कारण त्या कामाला टाळणं शक्यच नव्हतं. कारण ते महत्त्वाचं होतं, जबाबदारीचंही. घरातून निघताना माझा छोटा मुलगा दरवाजाशी उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच काळजी होती. त्याने हळूच विचारलं, "नका ना जाऊ बाबा." शेवटी त्यांना निघावं लागलं. पावसाचे ढग आकाशात भरून आले होते. एका महागड्या गाडीत बसून ते विमानतळाकडे रवाना झाले. ते एक नामांकित डॉक्टर होते, डॉक्टर श्रीवर्धन. घाईगडीत विमानाकडे निघाले. त्यांच्यासाठी खास जेट विमानाची व्यवस्था झाली होती. ते आज एका मोठ्या जागतिक वैद्यकीय परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले गेले होते. डॉक्टरांची घाई इतकी होती की विमानतळात प्रवेश करताच ते कुणालाही न थांबवता थेट विमानात चढले. विमानाने उड्डाण घेतले, पण काहीच वेळात विमानाच्या कॅप्टनने घोषणा केली, "माफ करा, परंतु या वादळी हवामानामुळे विमानाचं रेडिओ संपर्क यंत्र नीट काम करत नाही. त्यामुळे आपल्याला जवळच्या विमानतळावर उतरावं लागेल." हे ऐकून डॉक्टर संतापले. "माझा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. मला वेळेत पोहोचणं फार गरजेचं आहे." ते कॅप्टनवर चिडले, पण कॅप्टन शांत होता. त्या क्षणी बाजूला बसलेला एक प्रवासी म्हणाला, "डॉक्टर, आपण ज्या ठिकाणी जायचं आहे इथून टॅक्सीने फक्त 2 तासाचा प्रवास आहे." डॉक्टरांना थोडं समाधान वाटलं आणि त्यांनी टॅक्सी घेतली. पण पावसाची धार वाढली, वीज कडाडू लागली आणि रस्ता अस्पष्ट झाला. गाडीचा ड्रायव्हर रस्ता चुकला आणि डॉक्टरांनी चिडून फोन काढला. पण मोबाईलने साथ सोडली. बॅटरी गेली होती. नेटवर्क तरी कुठे होतं? एका निर्जन रस्त्यावर डॉक्टर घाबरले होते. पण तेव्हा त्यांनी पाहिलं, रस्त्याच्या कडेला एक झोपडी ज्यातून प्रकाश चमकत होता. "चला तिकडे जाऊया," डॉक्टर म्हणाले. त्या रात्री गाडीचा ड्रायव्हर रस्ता चुकला आणि एक गावाकडे वळला. डॉक्टर अस्वस्थ झाले. मोबाईल नेटवर्क नव्हतं. हवामान बिघडत होतं. त्या अंधारात एक लहानसं घर दिसलं. डॉक्टर म्हणाले, "इथे जाऊया." ड्रायव्हरने दार ठोठावलं. एक वृद्ध स्त्रीने दरवाजा उघडला. "कोण आहे रे इतक्या वादळात?" "माई, थोडी मदत मिळेल का? आम्ही वाट चुकलोय," डॉक्टर शांत आवाजात म्हणाले. आतून एका वृद्ध स्त्रीचा आवाज आला, "कोणीही असो, दार उघडं आहे. आत या." डॉक्टर आत गेले. त्या वृद्ध एकट्याच होत्या. भगवद्गीतेचा जप करत होत्या. "माई, मला फोन करायचा आहे, फार महत्त्वाचं आहे," डॉक्टर म्हणाले. आणि वृद्ध हसत म्हणाली, "इथे ना वीज आहे ना फोन, पण तू दमला असशील. समोर चरणामृत आणि फळं ठेवली आहेत. खा बेटा." डॉक्टर म्हणाले, "माई, तुमची श्रद्धा बघून मला खरोखरच एक वेगळीच अनुभूती आली आहे. तुम्ही आज माझ्यासाठी प्रार्थना कराल का? कारण मला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण इथून खूप जवळ आहे, पण मी रस्ता भटकलो आहे. आज तिथे जाणं माझं खूप महत्त्वाचं आहे." "बाळा, तू रस्ता विसरला आहेस. नक्की तुझ्या जागेवर लवकर पोहोचशील. आणि राहिली गोष्ट माझी, मी गरीब म्हातारी दिवसभर देवाच्या नामस्मरणात असते. एक अतिथी देवासमान असतो. मी तुला देवासमान समजत आहे. देवासारखी सेवा आहे ही." डॉक्टर बसले, पाणी प्यायले, मन शांत झालं. तेवढ्यात त्यांची नजर एका छोट्या झोपलेल्या मुलावर गेली. मुलगा थोडा थरथरत होता, आजारी दिसत होता. "माई, हा मुलगा कोण?" डॉक्टरांनी विचारलं. वृद्ध महिला म्हणाली, "माझा नातू आहे. त्याचे आई वडील गेल्यानंतर हाच माझा संसार आहे. पण तो खूप आजारी आहे बेटा."
आजी म्हणाल्या, आमच्याकडचे डॉक्टर म्हणतात याला खूप मोठा रोग आहे. याला एक दुर्मिळ रोग आहे. इथे कोणीच इलाज करू शकत नाही. त्यांनी सांगितलं आहे मुंबईचा एक मोठा डॉक्टर आहे, तेच याचा इलाज करू शकतील. पण मी गरीब म्हातारी तिथं कशी पोचणार? आणि गेली तरी तो माझ्या नातवाला चेक करेल का? कारण माझ्याकडे तिथे जाण्या इतपतही पैसे नाही. त्याला कुठल्या तोंडाने माझ्या नातवाला पाहायला सांगू? म्हणून मी फक्त देवाकडे मागणं मागते, कधीतरी मला त्याच्याकडे जाण्यायोग्य बनव. पण हे शक्य नाहीये. मागील काही दिवसापासून तर मी अशक्य गोष्ट देवाकडे मागत आहे की त्या डॉक्टरला माझ्या घरी पाठव. हे शक्य नाही आहे, परंतु ही माझी श्रद्धा आहे. डॉक्टर म्हणाले, नाव काय आहे त्या डॉक्टरांचं? त्यावर आजी म्हणाल्या, कुणीतरी श्रीवर्धन साहेब. हे ऐकून डॉक्टर सुन्न झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे वीज, वादळ, चुकीचा रस्ता हे सगळं काही योगायोग नव्हता. हे तर त्या वृद्ध आजीच्या श्रद्धेचं उत्तर होतं. डॉक्टर खाली वाकले, वृद्ध आजीच्या पाया पडले आणि म्हणाले, माई, तुमची प्रार्थना फळली आहे. तुमच्या प्रार्थनेनं चालतं विमान खाली उतरवलं आहे. विजांचा कडकडाट आणला आहे. मीच आहे तो डॉक्टर श्रीवर्धन. आज देव मला तुमच्यापर्यंत स्वतः घेऊन आला आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.